दोन चहा द्या. वाघमारे, तुम्हाला काय गरज होती ती फाईल पूर्वा मॅडमना द्यायची? तुम्हाला खरोखर असं वाटतं की त्या जाऊन त्या SP साहेबांना फाईल देणार आहेत? मग काय करायचं होतं? सिनियर आहेत त्या माझ्या, त्यात मी सस्पेंडेड आहे. माझ्याकडे अधिकार नाही आहे तो. हो, पण किती मेहनतीने फाईल मिळवली होती आपण ती. आता सगळा प्लॅन फेल झाला आपला. आता काय करायचं काय सुचत नाही मला. तुम्ही फाईल दिली ना, मग तुम्हीच सांगा काय करायचं आता. तुम्हाला विचारतोय मी, काय करायचंय? सॉरी काका, ते जोक झाला म्हणून जरा हसलो आम्ही जोरात. सॉरी. पण वाघमारे, तुम्हाला खरं सांगू, लय मज्जा आली. त्या पूर्वा मॅडमना जे काही येड्यात काढलंय ना आपण, नाही म्हणजे त्या ऑलरेडीच येड्या आहेत, पण तरी बी त्यांना जे काही येड्यात काढलंय ना, लईच मज्जा आली वाघमारे. आता इमॅजिन करा, त्या पूर्वा मॅडम जाऊन ती फाईल तात्याला देतील, म्हणजे तात्याची खोटी फाईल तात्यालाच मिळणार. आणि त्या पूर्वा मॅडम तुम्हाला काय म्हणत होत्या? तुम्ही ड्युटीवर नसताना तुम्ही SP साहेबांना भेटू शकत नाही. अरे त्यांना कोणीतरी सांगा, तुम्ही हा विचार करायच्या आधी आम्ही SP साहेबांना भेटून पण आलोय. काय झालं मंजिरी मॅडम, एवढ्या रात्री अचानक बोलावलं? माफ करा सर, असं अचानक बोलवून घेतलं. खरं तर आम्हीच आलो असतो, पण तात्यासाहेबांनी त्यांच्या माणसाने तुमच्यापर्यंत पोहोचू दिलं नसतं आम्हाला. एक मिनिट हा. सर, घाण झालेली फाईल शोधून तुम्ही खूप मोठं काम केलं. खरं तर तात्यासाहेब मोहितेंच्या केसमुळे आपल्या डिपार्टमेंटला जो डाग लागलाय ना, तो पुसण्यासाठी या फाईलचा आपल्याला उपयोग होणार आहे. गुड, कीप इट अप. वाघमारे, पण शेवटी एक पोलीसच पोलिसाला ओळखू शकतो बघा. म्हणजे तुम्हाला आधीच माहिती होतं की त्या पूर्वा मॅडम तिथे येऊन थांबतील. त्यात मगाशी तात्यासाहेबांनी सहज सोडून दिलं ना आपल्याला, तिथं माझी खात्री पडली. पुन्हा एकदा तात्यासाहेबांना गंडवलं पण वाघमारे, जेव्हा तो तात्या ती फाईल उघडून बघल आणि त्याचा जो काही चेहरा होईल ना, तो बघायचा आहे मला. बाकी काही का असे ना, मला ना आता लय मोकळं वाटतंय बघ. ना तो चष्मा घालायचाय, ना तुझ्या बरोबर खोटं खोटं भांडायचंय. मग आता खरं खरं भांडायचंय का? कशाला? कशाला म्हणजे? अहो, एवढ्या दिवसात नवरा बायकोची अशी भांडणच झाली नाही आहेत आपली. संसारात काहीतरी मसाला पाहिजे ना. आपण एक काम करू, घरी गेलो ना की पहिलं तेच काम करू. हा, मी पैसे देऊन देतो. वाघमारे, चला या. चला बसा गाडीत. वाघमारे, काय झालं? घरी नाही यायचं तुम्हाला? मला टेन्शन आले सत्या. पप्पांना काय तोंड दाखवायचं? एवढं खोटं वागलो आपण त्यांच्याशी. वाघमारे, आपण मुद्दाम नाही केलंय सगळं, आणि आपण समजून सांगू ना त्यांना, ते घेतील समजून. पाहिजे तर मी बोलतो त्यांच्याशी. तुम्ही त्या गोष्टीचं कशाला टेन्शन घेताय? चला तुम्ही बिंदास्त या. वाघमारे, घरच्या लक्ष्मीनं घराच्या बाहेर इतक्या दिवस राहिलेलं बरोबर नाही वाटत. ऐका माझं, चला तुम्ही. वाघमारे, अहो एवढी रिक्वेस्ट करतोय तुम्हाला, तरी तुम्ही ऐकत का नाहीये? आता तुम्हाला मनवायला कालच्या सारखं गाणं गाऊन दाखवू का मी? तर
करू शकतोस तसं. काय? म्हणजे नवऱ्यांना माहिती असतं बायकोला मनवायला काय करायचं असतं. होय, पण माझं तर सगळं करून झालंय ना. आता नवीन काय सुचत नाही आम्हाला. एक काम करा, तुम्हीच सुचवा काहीतरी. इर्षाद. गुडघ्यावर बसून मनवलं तर बायका लगेच ऐकतात. काय? मी गुडघ्यावर बसू इथं? सॉरी सॉरी सॉरी, तू कशाला गुडघ्यावर बसशील? तू सातारचा वागेस नाही का? सॉरी सॉरी सॉरी, माझं चुकलं, मी तुला सांगितलं, सॉरी. हा सॉरी. अहो तसं नाही वाघमारे, गुडघ्यावर बसू शकतो मी तुमच्यासाठी, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण इथं कसं बसणार ना, उगाच चर्चेला कारण होईल ना. अगं बाई, तुला कधीपासून लोकांची एवढी फिकीर वाटायला लागली रे? हा, घरी जेव्हा मी म्हणते सतत कुणीतरी बघल कुणीतरी ऐकल, तेव्हा काय म्हणतोस? वाघमारे, माझ्या बायकोवर प्रेम करायला मला कुणाची परमिशन नको आहे. हा, कुणी काही बोल दे, मी माझ्या बायकोवर प्रेम करणारच. आता काय झालं? जाऊ दे, सगळी पोरं सारखीच. लग्नाला हो म्हणत नाही ना तोपर्यंत सगळे प्रयत्न चालू असतात. एकदा का लग्न झालं की झालं. आता काय आपली बायकोच आहे, आता कशाला काय करायचं? वाघमारे ना हट्टाला पेटल्यात आता, आणि त्या जेव्हा हट्टाला पेटतात तेव्हा त्यांच्या मनागत झाल्याशिवाय एकदम शांतच बसत नाही. त्यामुळे आता मला त्या सांगतात तसंच करावं लागतं. हा अजून विचारच करतोय. माझ्यासाठी साधं गुडघ्यावर बसायचं जमत नाही याला.